तर रामकृष्ण हरी, मी माऊली जाधव. आपल्या शेतामध्ये सद्यस्थितीला हळद काढणे सुरुवात झालेली आहे. तर हळदीमध्ये प्रतवारी जी आहे तर ती अशा पद्धतीने केली जात आहे, ज्यामध्ये हा कोचा आहे जो सुरुवातीला कंद आपण ज्या ठिकाणी लावला होता तो सर्वात जुना असा कंद हा कोचा. त्यानंतर हा बंडा, याला अस्सल मराठी भाषेत मात्रकंद म्हणतात, जेठेगड्डा म्हणतात. शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये याला विविध भागानुसार वेगवेगळे नाव आहेत. मंडा, बंडा अशा पद्धतीनं याची वर्गवारी वेगळी केलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी हे शेंग जे आहे त्याला फिंगर्स म्हणतात, तर ते पण उकडण्यासाठी या ठिकाणी आपण वेगळे टाकलेले आहे. आणि अशा पद्धतीनं काढणीसोबतच त्याची वर्गवारी करणं सुरू आहे. त्याचबरोबर जे 2 वाण उकडता न येणारे आहेत तर ते आपण बैलगाडीच्या सहाय्यानं पुढच्या वर्षी बेणे लागवडीसाठी या ठिकाणी नेत आहोत, ज्यामध्ये हा आंबे हळदीचा एक वाण आहे आणि आमोद कस्तुरी. तर हे दोन्ही वाण पांढऱ्या रंगाचे आहेत आणि त्याचा वासावरून आपल्याला दोन्ही निरीक्षणं लक्षात येतात. जसं आंबे हळदीचा जर वास घेतला तर तो अक्षरशः आंब्याच्या कैरीसारखा येतो, आणि आमोद कस्तुरी जी आहे तर त्याचा सुगंध येतो आणि ती सौंदर्य प्रसाधनं बनवण्यासाठी वापरली जाते. तर हे 2 वाण आहेत. आणि त्याचबरोबर काळ्या हळदीचा वाण आपण यावर्षी ट्रायल स्वरूपामध्ये घेतला होता, कारण कुठलाही वाण लागवड करत असताना त्याचं मार्केटही पाहणं तितकंच गरजेचं आहे. तर त्याला अनुसरून आपण तशा पद्धतीनं लागवड केलेली होती. एकंदरीत 5 वाण आपण यावर्षी लागवड केली होती. आणि काढणी जी आहे तर हे आपलं जुगाड पद्धतीचं यंत्र जे आहे तर त्यालाच आपण काढणीचं यंत्राचं सुद्धा या ठिकाणी सेटअप बसवलेलं आहे. जसं ही फास आहे, याला मागच्या बाजूला हे अँगल आहे ज्याच्यावरती मातीचा ढेकूळ किंवा जी काय आपल्या हळदीची फणी आहे तर ती त्यावरती अलगद देऊन माती वेगळी होण्यास मदत होते. आणि आपण ट्रॉलीच्या साह्यानं हळद जी आहे तर ती गोळा करतोय आणि त्या ठिकाणी त्याची सॉर्टिंग जी काय आहे प्रतवारी वेगवेगळी त्या ठिकाणी काढतोय.